भी छिपाने का प्रयास करो लेकिन छिपता नहीं, लपत नाही, हृदयातल्या भावना लपत नाहीत. व्यास महर्षी सारख्यांच्या चेहऱ्यावर असंतोषाची भावना आहे, नाराज आहे. आणि माणसाच्या जीवनामध्ये पहा, जे काही आपण करतो ना सगळं, हे सगळं करण्याच्या पाठीमागे प्रसन्नता आणि संतोष महत्वाचा आहे. आपल्या जीवनामध्ये जर संतोष असेल, आनंद असेल, समाधान असेल तर सगळं केल्याचा लाभ आहे, सगळं केल्याचा फायदा आहे. इतकं सगळं केलं बघा, जीवन एवढं सोयी सुविधांनी युक्त बनलं, सध्या सुख आहे की समाधान आहे? शेठ तुम्हाला प्रश्न आहे माझा, आपल्या जीवनामध्ये सुख आहे की समाधान आहे? काय उत्तर आहे? माझ्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे. आपल्या जीवनात सुख आहे की समाधान आहे? का दोन्ही आहे का दोन्ही नाही? काय उत्तर देता येईल? दोन्ही आहे, दोन्ही नाही. दादांचं म्हणणं आहे सुखही नाही आणि समाधानही नाही. काही लोकांच्या जीवनामध्ये सुखही आहे, समाधानही आहे. काही लोकांच्या जीवनामध्ये सुखही नाही, समाधानही नाही. काही लोकांच्या जीवनामध्ये सुख आहे, समाधान नाही. आणि काही लोकांच्या जीवनामध्ये सुख नाही पण समाधान आहे. विठ्ठल माझ्या अल्पमतीप्रमाणे आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख आहे. सुखाचा अंश थोडा असेल पण सुख प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. पहा ना तुम्ही, जीवन किती सोयी सुविधांनी युक्त झालं. मुंबई सारख्या शहरात एवढी तीव्र गरमी आहे, तीव्र उष्णता आहे, पण प्रत्येकाच्या घरात एसी आहे ना. एसीने जीवन सुसह्य झालं. एवढी दगदग करावी लागते, धावपळ करावी लागते. लाईफ लाईन ऑफ मुंबई असं म्हटलं जातं. फॉर हुम? फॉर रेल्वे. वी सेड दॅट रेल्वे इज द लाईफ लाईन ऑफ मुंबई. एम आय करेक्ट? बरोबर आहे ना माझं वाक्य? दिस इज नॉट रॉंग. इज दॅट करेक्ट? And for your kind information, Varkari Sampradayas persons also can speak in English. No issue about that. No issue about that. If someone is listening that there is the kirtan and the Maharaj is speaking in English, proud feel I am. I have blessed from my God Mauli Jnaneshwar Maharaj, Shri Sant Tukaram Maharaj and Shri Sant Sadguru Manakoji Bodle Maharaj, because the rigid walls of language are breaking us. If we have to provide this knowledge to all the world, my Jnaneshwari is in Marathi. Jnaneshwari is in Marathi, and my dream is that on some day I have to go to UK to tell the Jnaneshwari. To tell the Jnaneshwari in English, it's the necessity of life. Why there is Russia and Ukraine? Why there is many battles in the India? तुम्ही मला महाराज आता इंग्रजीतच कीर्तन करतात काय? हे या करता 4 पुस्तकं वाचून कुणीही ज्ञानवंत होत नसतं. कुणाच्याही पोशाखावर जाऊ नका. विठ्ठल लोक आम्हाला विचारतात आणि जेव्हा वारकऱ्याचा पेहराव पाहतात, वारकऱ्याला कधी वेड समजण्याची चूक करू नका. वारकऱ्याला कधी बावळट समजतात तो लोक आम्हाला. ह्या पोशाखात जेव्हा पाहतात ना, तेव्हा धोत्रावर पाहिल्यानंतर बऱ्याच मंडळींचा असा समज असतो की यांना काही कळत नाही. पण मायबाप अडाणी वारकरी असू द्या, अडाणी वारकऱ्याला कदाचित आपल्यासारखं शुद्ध बोलता येणार नाही, पण तो 4दा आपल्याला इकून आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल सुख
सुख आणि समाधान या विषयाबद्दल मी बोलत होतो. आपल्या जीवनामध्ये सुख आहे पण समाधान लुप्त पावत चाललंय. असं कोई नहीं जन्मा जगमाही प्रभुता पाई जाही मद नाही. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. जगात सोयी सुविधांनी सुखाने व्यस्त असलेलं जीवन आपल्याला दिसेल पण समाधानात मस्त असलेलं जीवन मात्र पाहायला सापडत नाही. तेच माझ्या तुकोबारायांना विचारा. तुकोबाराय म्हणाले आम्ही सुखाचे अलंकार ल्यातो. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. सर्व अलंकार. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. आनंद निर्भर आनंद निर्भर गुंजात तो. आनंद निर्भय गुंजात तो. आनंद निर्भय सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. 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 आनंद निर्भर डुलत तो. आनंद निर्भर डुलत तो. आनंद निर्भर डुलत तो. आनंद निर्भर ही भाषा कोणाची आहे माहिती आहे तुम्हाला? ही भाषा अशा व्यक्तिमत्वाची आहे, अशा विभूतिमत्वाची आहे ज्यांच्या घराची प्रापंचिक परिस्थिती जर पाहायला गेलो तुकोबाराय म्हणतात जाऊ पुढती भिके पुत्री घर. तुमच्या घराला राखण करायला सांभाळलेलं कुत्र आहे. कुत्र आणि कुत्री अनेक वचनी शब्द आहे. माझ्या घराची राखण अनेक कुत्री करतात. कुत्र जर घरात घुसलं तर स्वयंपाकाचं म्हणजे भाकरीचं टोपलं रिकामं केल्याशिवाय राहत नाही. माझ्या तुकोबारायांची प्रापंचिक परिस्थिती अशी होती का घरामध्ये खायला कधी कधी धान्य अन्न भेटत नव्हतं. इतकी गरिबीची परिस्थिती. जाऊ पुढती भिके आम्ही सदैव सुडके. जवळी येता चोर धाके. चोराला सुद्धा भीती वाटायची. या रस्त्याने महाराज येत असतील तर चोर सुद्धा आपला रस्ता चेंज करायचा. वाय बिकॉज काय कारण जर महाराज या दिशेने आले आणि आपण मग त्या दिशेने गेलो महाराजांच्याकडून आपल्याला काही मिळणार नाही. पण आपण जे चोरी करून जमवून घेऊन चाललो महाराज म्हणतील आचोळ्याजवळ सप्ताह चाललाय तिथं प्रसाद करायचा आहे ते तुझ्या जवळचं महाराज घेतल्याशिवाय राहणार नाहीत. महाराज लोक रस्ता चेंज करतात. चोरटे रस्ता बदलायचे अशी परिस्थिती पहा. जीवनामध्ये परिस्थितीपेक्षा मनस्थिती महत्वाची आहे. तुमची परिस्थिती कशी आहे हे फार महत्वाचं नाही. कोणी श्रीमंत असेल कोणी गरीब असेल, कोणी उंच असेल कोणी नीच असेल, कोणी श्रेष्ठ असेल कोणी कनिष्ठ असेल. कोणाची परिस्थिती कशी आहे याही पेक्षा कोणाची मनस्थिती कशी आहे हे महत्वाचं आहे. परमार्थ करत असताना परमार्थ परिस्थिती बदलण्यापेक्षा परमार्थ मनस्थिती बदलण्याकरिता करा. आपल्या जीवनातलं सुख कुठेही निघून जाणार नाही. विठ्ठल काय अवस्था होती. भगवत पूज्यपाद व्यास महर्षी चिंतामग्न आहे. चेहऱ्यावर काही आनंदाचा भाव नाही. नारदजी विचारतात आप तो सब वेदों के ज्ञाता हो. तुम्ही सगळ्या ज्ञानाचे आगर आहात. 4 वेदांचं विवरण आपण केलेलं आहे.
श्रुती स्मृती याचा अर्थ आपण सांगितलेला आहे. नव्हे आपण जे 18 पुराण ऐकतो, वाचतो, श्रवण करतो, हे 18च्या 18 पुराणांची निर्मिती भगवत पूज्यपाद व्यासांनी केलेली आहे. आपण सगळ्यांनी 18 पुराणं ऐकलेली असतीलच. 18 पुराणांची नावं तरी आपल्याला ज्ञात असतील. बघा, आपल्या संस्कृतीमध्ये आणि धर्मामध्ये इतकं अगाध ज्ञान आहे. एका सूत्रामध्ये 18च्या 18 पुराणं सांगितलेली आहे. मद्वयम, भद्वयम व चतुष्टयम. मची दोन. कोणकोणती मची दोन? अर्थात मत्स्य पुराण नावाचं एक पुराण आहे आणि दुसरं मार्कंडेय पुराण. हे 2 मचे. मद्वयम, भचे 3, भद्रयम. मद्वयम भद्वयम भचे ही 2, अर्थात भविष्य पुराण आणि भागवत पुराण. किती झाले? ऐकत आहात ना आपण? 4 झाले. मचे 2 मार्कंडेय पुराण आणि मत्स्य पुराण. भचे 2 भविष्य पुराण आणि भागवत पुराण. असे आता मी 4 सांगितले ना, अजून राहिलेले 14 कीर्तन झाल्यानंतर तुम्ही मला सांगा. हे सगळं सांगून आपला अधिकचा वेळ घेणार नाही, कारण भगवान कृष्ण कन्हैयाच्या चरित्राकडे जायचं आहे. राहिलेले 17 पुराणांची निर्मिती करूनही पुढे सरकून घ्या. थोडंसं ऊन लागतं. विठ्ठल कुंडली कमला कृष्ण भगवान की जय. व्यास महर्षींच्या जीवनामध्ये असंतोष आहे. कारण विचारतात नारदजींना. नारदजी, मी इतक्या 17 पुराणांची निर्मिती केली, 4 वेदांचं विवरण केलं, पण जो आत्मानंद मला लाभायला पाहिजे तसा प्राप्त होत नाही. काय करावं लागेल? आपल्या जीवनातली जी कोणती समस्या असेल ना, नेहमी लक्षात ठेवा, संत महात्म्यांच्या जवळ त्याचा उलगडा करा. गुरूंच्या चरणाशी बसून गुरूंना प्रश्न विचारा. राजा दशरथाच्या जीवनामध्ये सगळं होतं. मनाप्रमाणे वागणाऱ्या 3 पत्न्या होत्या. मनाप्रमाणे वागणाऱ्या रूपवान 3 पत्न्या होत्या. आता हे मी वर्णन थोडंसं का वाढवलं? काही वेळेला पत्नी रूपवान भेटेलच, त्याच्या अगोदर बोलू, भेटेलच क्वेश्चन मार्क आहे. काळ असा विचित्र आलाय, आमच्या मोबाईलला कधी कधी 100, 200, 300 बायोडाटे आहे आणि रोज दिवसातून 5-10 फोन आहे. महाराज, आमच्या पोराचं तेवढं, आता पोराचं नाही, आता टोनग्याचं म्हणायची वेळ आली. तो 30, 35, 40 पर्यंत गेलाय. भेटेलच याचा नियम नाही, भेटलीच रूपवान भेटेलच याचा नियम नाही. पुढे ऐका, रूपवान आहे, विवाह झाला, पण ते मनाप्रमाणे वागणारी, इथं बसलेल्या सगळ्यांची मनाप्रमाणे वागणारी आहे म्हणून तर तुम्ही कीर्तनात आहात ना. तुमच्या जर ग्रहलक्ष्मी मनाप्रमाणे वागणाऱ्या नसत्या तर त्यांचं झालेलं नाही, त्यांना अजून काळजी नाही. संदीप सरांना 4-4, 7-7 दिवस वेळ देता आला असता का? आपल्याला 20-20 दिवस वारीला जाता आलं असतं का? पत्नी रूपवान भेटावी आणि ती मनाप्रमाणे वागणारी भेटावी या संदर्भाने बरंचसं चिंतन आहे. काय झालं, एका गृहस्थाचा विवाह झाला. विवाह झाला तर नेमकी अशी परिस्थिती झाली पहा, त्याला पत्नी मिळाली, पण ती पत्नी अशी मिळाली, त्यानं एक बोललं, सरळ सांगितलं की त्याच्या उलट वागणारी भेटली. याने सांगावं, मला सकाळी उद्या 8 वाजता ड्युटीला जायचंय, 7:30 वाजता माझा टिफिन रेडी ठेव, माझा डब्बा मला 7:30 वाजता पाहिजे. ही नेमकं त्या दिवशी 9 वाजेपर्यंत उठणारच नाही, अंथरुणच सोडणार नाही 9 वाजेपर्यंत. तू कसं जायचंय तुझं तू ठरव. त्याने जर सांगितलं उद्या मला संध्याकाळची ड्युटी आहे, कधी मॉर्निंगची शिफ्ट आहे, कधी आफ्टरनूनची शिफ्ट आहे, कधी नाईटची शिफ्ट आहे, याने सांगावं मला संध्याकाळी डब्बा पाहिजे, तर ही पहाटे डब्बा करून ठेवणार, लवकर उठून संध्याकाळचा डब्बा भेटणार नाही. याने सांगितलं मला गरम पाणी नकोय,
गार पाणी आवश्यक आहे असं पाणी कडक देणार अंगाला फोडायला पाहिजे. याने एक सांगितलं, याच्या उलट वागणारी भेटली. मनाप्रमाणे वागणारी भेटेलच सांगता येत नाही. मित्राने सल्ला दिला, काय बाबा तुझ्या जीवनात काय चाललंय? म्हणलं लग्न झालंय पण आमचं काही सूत्र जुळत नाही. का बरं? म्हणलं जसं सांगेल त्याच्यात ती उलट वागल्याशिवाय राहत नाही. मग असं करणार, तुला जे वागायचंय, तुला जे पाहिजे त्याच्या उलट सांगत जा. तुला जर सकाळी 8ला डबा पाहिजे तर तिला असं सांग, उद्या काही लवकर स्वयंपाक करू नको, दुपारी 12 वाजता डबा केला तरी चालेल, असं सांगत जा. मात्रा उपयोगाला आली. याने सकाळी 8ला डबा पाहिजे जर सांगितलं, उद्या लवकर अजिबात उठू नकोस, दुपारी मला 12 वाजता डबा मिळाला तरी चालेल. ही नेमकी पहाटे 5ला उठली. 6, 6:30, 7ला सगळं आवरून डबा तयार. ओ उठा, तुमचा डब्बा तयार आहे. म्हणला वा, अत्यानंद, आनंदी आनंदकडे. जे 1 वर्षात घडलं नाही ते घडायला सुरुवात झाली. मित्राचा सल्ला कामी आला. मित्र अवश्य सांभाळा, पण चांगला सल्ला देणारे. विठ्ठल पण असं किती दिवस चालणार? एके दिवशी सहज बोलता बोलता पत्नीला म्हणाला, हे बघ, तू ग्रामीण भागामध्ये, कोकणामध्ये म्हणा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणा, आमच्या मराठवाड्यामध्ये सुद्धा पाऊस जर चांगला झाला, नदीला पाणी येतं, त्याने सांगितलं पाऊस खूप झालाय, आज कपडे धुवायला नदीकडे जाऊ नकोस. तिनं काय केलं असेल? त्यानं जाता जाता आणखी एक वाक्य सांगितलं होतं, नदीकडे गेलीसच तर फार आत जाऊ. तिनं काय केलं असेल? फार आत गेली. काय घडलं असेल? गेली ना वाहत, माझ्याकडे काय पाहता, वाहत गेली पुढे. वाहत गेली तर हा भला ग्रहस्थ 4 वाजता ड्युटीवरून परत घरी आला, आणि घरी आल्यानंतर त्याला माहिती होतं पत्नी नदीकडे गेलेली असणारच आहे. खोल पाण्यात जाऊ नको म्हटलं होतं, खोल पाण्यात गेलेली असणारच आहे. याने काय केलं? नदीच्या उलट्या दिशेने शोधायला सुरुवात केली. उतार खालच्या दिशेने, हा वरच्या दिशेने निघाला. वरच्या दिशेने चालायला लागल्याच्या नंतर काही लोक विचारायला लागले, तुम्ही नदीच्या काठाकाठाने वरच्या दिशेने का जाताय, सडाच्या दिशेने? त्याने सांगितलं, काही न, माझी पत्नी वाहत गेलेली आहे, तिला शोधतोय. त्याने सांगितलं, भल्या ग्रहस्था, तुझं डोकं ठिकाण्यावर आहे का? अरे उतार नदीचा खालच्या दिशेने, तू शोधतोय वरच्या दिशेने. तो म्हणला, तोच तर प्रॉब्लेम आहे. माझी पत्नी अशी होती का ती सरळ सांगितल्यावर कधीच सरळ वागत नव्हती. ती वाहून जरी गेलेली असेल ना तर उलट्या दिशेने गेलेली असेल. राजा दशरथाच्या जीवनामध्ये 3 पत्नी आहेत. तिन्ही पण मनाप्रमाणे वागणारे आहे. पण राजा दशरथाच्या जीवनामध्ये एक दुःख आहे. कशाचं दुःख आहे? संततीचं दुःख आहे. संपत्ती आहे, पत्नी आहे, राज्य समृद्ध आहे, सगळं आहे, पण संतती नाही. वाल्मिकी रामायणामध्ये श्लोक आहे, पुत्रहीन समे राज्यम दुःखमेव कल्पते. पुत्रहीन मनुष्य असणाऱ्या मनुष्याला त्याचं जीवन शून्यवत वाटतं, जीवनामध्ये आनंद वाटत नाही. आपल्या जीवनातली ही समस्या कुठे सांगावी? राजा दशरथाने इकडे तिकडे सांगितले नाही, आपल्या गुरुजींचं ग्रह गाठलं आणि गुरुजींच्या घरी जाऊन, अर्थात वसिष्ठ मुनींना आपल्या जीवनातलं दुःख सांगितलं. सांगायचं कारण आहे, आपल्या जीवनातलं दुःख आहे तर एक देवाजवळ सांगा, एक सद्गुरूंच्या जवळ सांगा, इतरांच्या जवळ दुःख सांगाल. शेजारी पाजारी समाजातले माणसं दुःख रडून ऐकत असतात आणि हसून सांगत असतात. दुःख ऐकणारे भेटतील आपल्याला, आपलं दुःख ऐकतील. दुःख ऐकणारे लोक आपल्या दुःखाने दुःखी होतील सांगता येत नाही. दुसऱ्याला ते दुःख हसून सांगितल्याशिवाय राहत नाहीत. दुःख सद्गुरूंच्या जवळ सांगावं. नारदजींना सांगितलं, मी दुःखी आहे. दुःखी असण्याचं कारण नारदजी सांगू लागले, तुम्ही एक केलं नाही, आतापर्यंत तुम्ही 17 पुराणांची रचना केली, पण माझ्या पूर्ण मिदच्यते, पूर्ण अवतार असणाऱ्या कृष्ण कन्हैयाच्या चरित्राचं उच्चारण तुम्ही केलेलं नसल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये जे समाधान लाभायला पाहिजे, जो आनंद प्राप्त व्हायला पाहिजे, तो झालेला नाही. विठ्ठल
आणि म्हणून सप्ताहामध्ये सुद्धा वारकरी संप्रदायाच्या धुरीणांनी हा उद्देश समोर ठेवून सप्ताहाच्या सांगतेच्या प्रसंगाला कीर्तनामध्ये कोणाचं चरित्र सांगावं, 7 दिवस वेगळे वेगळे विषय जरी आपण श्रवण केले असले तरी सुद्धा काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळे माझी बाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. प्रसंग असा होता, वसुदेव आणि देवकी नावाचं दाम्पत्य. अर्थात वसुदेवांशी चरित्र पाहत पाहतच आपण अभंगाला स्पर्श करून पुढे जाणार आहोत. वसुदेवजींचा विवाह कंस राजाने देवकी समवेत निश्चित केला. देवकी ही कंसाची चुलत बहीण. बरं, देवक नावाचा राजा देवकाची देवकी या देवकी सोबत कंसाने आपल्या बहिणीचा विवाह निश्चित केला. वसुदेव आणि देवकी. विठ्ठल उग्रसेनजी आणि देवक हे चुलत भाऊ आहे. उग्रसेन हे कंसाच्या वडिलांचं नाव. उग्रसेन महाराज राज्यावर आहेत. कंस तपाने आणि आपल्या बलाने उन्मत्त झाला. कंसाने अनेक आयुध शस्त्र नवे नवे अनेक अस्त्रविद्या हस्तगत केल्या. मनुष्याच्या जीवनामध्ये जोपर्यंत माणूस उच्च पदावर नसतो, जोपर्यंत सामर्थ्य संपन्न नसतो, तोपर्यंत तो गरीब आहे असं दाखवतो. आणि एकदा सत्ता ताब्यात आली, तुम्ही आत्ताच जस्ट बिफोर 1 month or 2 month हात जोडलेली माणसं पाहिली आहे. हात जोडलेली माणसं पाहिली आहे. आता 5 वर्षांनीच भेटतील. विठ्ठल इप्सित साध्य झालं की पुन्हा हे हात जोडलेले आमच्याकडं आमच्या घरी येणार नाहीत. मग त्या रस्त्याने जाणारी माणसं रस्त्यानेच जातायत का खड्ड्यात पडून मरतायत हे भान राहणार नाही. अर्थात नालासोपारा म्हणा, मुंबई म्हणा, इकडचे सगळे मंडळी चांगले आहेत. इकडची सगळीच मंडळी चांगली आहेत, कारण मला कार्यक्रम आटोपून जायचंय. कंसाला राज्यपद प्राप्त झालेलं नव्हतं, पण मित्रमंडळी अशी जमवली की ती सगळी बलिष्ठ आहे आणि कंसाला स्वतःचं अधिपत्य गाजवायचं होतं. उग्रसेन महाराजांनी हे चालू दिलं नाही. बघा, स्वतःच्या बापाला सुद्धा ज्याने असं नियोजन केलं की बापालाच बंदी शाळेत टाकायचं, वडिलांना जेलमध्ये टाकायचं आणि सिंहासन काबीज करायचं, ही कुणाची भावना आहे? कंसाची भावना आहे. कंसाच्या मनामध्ये विचार आहे का उग्रसेन नावाच्या आपल्या पित्याला जेलमध्ये टाकायचं आणि आपण राजा बनायचं. कंसाने आपल्या मित्रमंडळींच्या सहकार्याने, त्यांच्या सैन्याच्या सहकार्याने उग्रसेन महाराजांना बंदी शाळेत टाकलं आणि कंस स्वतः राजा झाला. जर असं कुणी राजा होत असेल तर प्रजेमध्ये चुकीचा संदेश जातो. लोक चर्चा करू लागले, अरे कंस किती वाईट आहे. कंस कोणाला म्हणा, पूजनीय डोंगरेजी बाबा सांगायचे, कंस कोणाला म्हणा, ज्याच्यात नाही माणुसकीचा अंश त्याला म्हणा. किती सोपी व्याख्या आहे ना कंसाची. ज्याच्यात नाही माणुसकीचा अंश त्याला म्हणा कंस. फरक एवढा, त्या काळात एक होता. पुढचं बोलण्याची मला आवश्यकता नाहीये, तेवढी सुज्ञ मंडळी आहात आपण. त्या काळामध्ये एक कंस होता. एका कंसाच्या मनामध्ये माणुसकीचा अंश नव्हता. आता असे किती आहे ज्याच्या ज्याच्या जवळ माणुसकीचा अंश नाही, समजून चला हा कंस आहे. विठ्ठल जवळचा सेनापती आहे,
त्याचं नाव आहे चानूर. चाणूराने सल्ला दिला, महाराज तुम्ही ही जी कृती केली की आपल्या बापाला बंदी शाळेत टाकलं, प्रजा नाराज आहे, तुमच्याविषयी वाईट चर्चा चालू आहे, काय करावं लागेल? म्हणे बहिणीचा विवाह तर निश्चित केलाय, पण एक काम करा ना, वसुदेव देवकीचा विवाह फार मोठा करा, इतका मोठा करा, इतका मोठा करा, चुलत बहीण असताना आपल्या बहिणीचा विवाह एवढ्या मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला, लोकात चांगला संदेश जाईल. कुछ पाप छुपाने के लिए कुछ अच्छा करना पड़ता है. काही लपवण्यासाठी काही गोष्टी चांगल्या दाखवाव्या लागतात. कंसाने देवकीचा विवाह टोलेजंग केला, भव्य दिव्य केला, दान धर्म सगळं काही यथासांग केलं, लोक चांगली चर्चा करायला लागले. असं म्हणतात इतने बड़े बड़े शहरों में ऐसी घटनाएं होती रहती है. एका वाक्यानं इस्तीफा द्यावा लागला होता, एका वाक्याने राजीनामा द्यावा लागला होता. तुम्हाला आठवत असेल, इतिहासातली घटना आहे. अशा मोठ्या मोठ्या शहरामध्ये अशा छोट्या छोट्या घटना घडत असतात. पण काय आहे ना, काही घटना आपल्याला दाखवाव्या लागतात. कंसाने दाखवलं, लोक विसरले, लोक भूल जाते हैं, लोक विसरले की कंस राजा झाला आणि तिने झाला. लोकांच्या स्मरणात एकच आहे, देवकीचा विवाह लावला. आता नियतीने सगळ्या देवदेवतांनी ठरवलं, जर कंसाचा असा चांगला चेहरा समाजासमोर गेला तर याचं जे आत दडलेलं पाप आहे ते बाहेर पडणार नाही. वसुदेव देवकींना रथामध्ये बसवलंय, पाठवणी करू लागलाय आपल्या बहिणीची. देवकीला सासरी पाठवत असताना स्वतः कंसाने अश्वांचे जे हे आहे लगाम आहेत ते लगाम आपल्या हातामध्ये घेतले, स्वतः चालक बनला, रथावर चालक बनून आपल्या बहिणीला स्वतः पाठवणी करू लागला. मायबाप असा आहे, लेख कुणाची असू द्या, लेख आपल्या मित्राची असू द्या, लोक लेख जवळच्याची असू द्या की शत्रूची असू द्या, लेकीचं सासरी जाणं कोणालाही रडवल्याशिवाय राहत नाही. लेकीचं सासरी पाठवत असताना कन्या सासुर्यासी जाई, मागे परतोनी पाही, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा. मायबाप शकुंतलेसाठी शुकाचार्यांसारख्या महात्म्याने रडावं. लेक कोणाचीही असली तरी ती सद्गुणांची खान असते, आणि म्हणून लेकीचं सासरी जाणं, कधी कधी आम्ही अशी माणसं पाहतो का जी माणसं कोणाच्या निधनाने रडत नाही, कोणाच्या घरातल्या जाण्याने ती माणसं आम्ही रडताना पाहिली नाही, पण जेव्हा आपल्या मुलीला सासरी पाठवण्याची वेळ आली तेव्हा पाषाणाच्या हृदया समान असणारी माणसं सुद्धा ढसाढसा रडताना आम्ही पाहिलेली आहे. आपण सगळेजण पाहतोय, कारण मायबाप लेकीचं बापावर असलेलं प्रेम, लेकीचं कुटुंबातल्या प्रत्येकावर असलेलं प्रेम, वो नहीं रुलाती उसकी याद रुलाती. तिची आठवण आपल्याला रडवते की आज दिदी, आजपासून ताई दिदी माझ्या घरात नसणार आहे, ती आता सासरी जाणार आहे. सगळं गाव रडतोय. कंसाने लगाम हातामध्ये घेतलेले आहे, रथ वेशीच्या बाहेर आला आणि आकाशवाणी झाली. आकाशवाणी सांगू लागली की हे कंसा, हे मूर्ख कंसा, ज्या देवकीची पाठवणी तू एवढ्या आनंदात करत आहेस ना, हिच्याच पोटी जन्माला येणारा आठवा तुझा काळ बनल्याशिवाय राहणार नाही, तुला मारल्याशिवाय राहणार नाही. आकाशाची वाणी सांगत से कंसा, आकाशाची वाणी सांगत से कंसा, आकाशाची वाणी सांगत से कंसा, आकाशाची वाणी सांगत से कंसा. आणि हा भरवसा बोलण्याचा, आणि हा भरवसा बोलण्याचा, आणि हा भरवसा बोलण्याचा. वाईचा पुत्र ओढील तुझसी, आठवाईचा पुत्र ओढील तुझसी, वाईचा पुत्र ओढील तुझसी. ऐकोनी मानसी क्रोधावला, ऐकोनी मानसी क्रोधावला, ऐकोनी मानसी क्रोधावला. आठवा जो पुत्र वधील तुझसी, आठवणी मानसी क्रोधावला. सरसलामत तो माणूस दुसऱ्याचं रक्षण कुठपर्यंत करतो, माणूस दुसऱ्याचं रक्षण कुठपर्यंत करतो, जोपर्यंत वाल्मिक नाव येत नाही तोपर्यंत. विठ्ठल ते आपल्यावर येणार म्हटलं
ते आपल्यावर येणार म्हटलं की मग माणसं, तुम्हाला माकडिणीचा दृष्टांत माहिती आहे. नदीला जर पूर आला ना आणि माकडीण जर त्याच्यात सापडली तर माकडीण काय करते, आपल्या पिलाला वर धरते, थोडंसं पाणी गुडघ्यापर्यंत आलं कमरेला धरते, पाणी कमरेपर्यंत आलं थोडंसं छातीशी धारण करते, पाणी छातीपर्यंत आलं खांद्यावर ठेवते, पाणी इथंपर्यंत आलं डोक्यावर ठेवते, आणि पाणी जर इथंपर्यंत आलं तर त्याच पिल्लाला पायाखाली घेते. कंसाला लक्षात आलं हिच्या पोटी जन्माला येणारा 8वा मला मारल्याशिवाय राहणार नाही, तर मी देवकीलाच संपवल्याशिवाय राहणार नाही. इसको कंस बोलते. याला कंस म्हणतात. का बरं? ना बजेगा बास ना रहेगी बासुरी. मी देवकीला संपवतो, हिच्या पोटी जन्माला येणारा मला 8वा मारणार आहे, मी देवकीलाच मारून टाकणार. घेऊन या खड्ग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे, खड्ग उपसलं, खड्ग गळ्यावर चालवणार, वसुदेवाने हात धरला. आपण चरित्र ऐकलेलं आहे, पण पूजनीय श्रद्धेय डोंगरेजी बाबांची जी वाणी आहे आणि बाबांच्या साहित्यावर आणि त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रेम करणारी आपण मंडळी आहोत. चरित्र सगळ्यांनी ऐकलंय, पण चरित्रातला जो महत्वाचा भाग आहे आणि त्यातले जे भाव आहेत हे आपल्या लक्षात येणं अत्यंत आवश्यक आहे. विठ्ठल भाव असा आहे, वसुदेवजी कंसाला समजून सांगतात, कंसा तू जिला मारण्याचा प्रयत्न करत आहेस ना, ही दुसरी तिसरी कुणी नसून तुझी बहीण आहे, आणि राजाने आपल्या बहिणीला मारणं योग्य नव्हे, प्रजेत चुकीचा संदेश जाईल. अरे हा राजा आपल्याच बहिणीला मारणार आहे, याच्या राज्यात आपण काय सुरक्षित राहणार, हा आपल्या बहिणीला मारतो. दुसरी गोष्ट, शास्त्रामध्ये स्त्री हत्या अत्यंत निंदनीय मानलेली आहे. किती निंदनीय? तुम्हाला 100 किडे मारण्याचं पुण्य का 100 किडे मारण्याचं पाप मिळवायचं असेल तर एक कोंबडा मारा. तुम्हाला असे 100 कोंबडे मारायचं पाप मिळवायचं असेल तर एक बोकड मारा. असे 100 बोकड मारायचं पाप मिळवायचं असेल तर एक मेंढा मारा. असे 100 मेंढे मारायचं पाप मिळवायचं असेल तर एक बैल मारा. असे 100 बैल मारायचं पाप मिळवायचं असेल तर एक गोहत्या अर्थात गाय मारा. अशा 100 गायी मारायचं पाप मिळवायचं असेल तर एक ब्रह्महत्या करा, अर्थात एक ब्राह्मण मारा. असे 100 ब्राह्मण मारायचं पाप मिळवायचं असेल तर एक स्त्री हत्या करा, आणि अशा 100 स्त्रिया मारायचं पाप मिळवायचं असेल तर एक भ्रूण हत्या करा. विठ्ठल वसुदेवजींनी त्याला सगळा इतिहास समजून सांगितला. दादा, स्त्री हत्या ही सगळ्या पातकांचं मूळ आहे, आणि म्हणून स्त्री हत्या करू नको. तुला मारणार कोण आहे? हिच्या पोटी जन्माला येणारा 8वा. अरे 8वा सोड, हिला होणारा प्रत्येक पुत्र मी तुझ्या ताब्यात देईल. कंसाला समाधान वाटलं. वसुदेव देवकींची रवानगी बंदी शाळेमध्ये केली. बंदी शाळेमध्ये टाकलेले वसुदेव देवकींना दिवसा मासाने पहिला पुत्र जन्माला आला. पहिला मुलगा झाल्यानंतर वसुदेव वचनाचे पक्के आहे. वसुदेवजींनी आपला पुत्र, पहिला पुत्र जो की त्याने मागितलेला नाही, पण वचन दिलंय की माझा एकही पुत्र मी जवळ ठेवणार नाही, पुत्राला उचललं, कंसासमोर नेऊन सादर केलं. राजसभेमध्ये कंसाच्या समोर त्या बालकाला ठेवल्यानंतर इतकं गोड, इतकं गोड, इतकं गोड. पहा ना, कोणाचंही लेकरू असू द्या निष्पाप असतं होते. जेव्हा एका दिवसाचं, 4 दिवसाचं लेकरू, 8 दिवसाचं आपण बालक पाहतो, मन आपोआप त्याच्याकडे आकर्षित झाल्याशिवाय राहत नाही. कंसासारख्या पाषाण हृदयी माणसाला सुद्धा पाझर फुटला. अरे पहला बच्चा है आपका, इसका नाम क्या रखा? बोले इसका नाम हमने कीर्तिमान रखा है. काय नाव होतं पहिल्या पुत्राचं? कीर्तिमान. कीर्तिमान. अरे ज्याची कीर्ती निर्माणच होणार नाही आणि त्याचं नाव काय ठेवलं? कीर्तिमान. कंस मोठ्याने हसतो आणि दया येते त्याला. अरे याचं नाव तू कीर्तिमान ठेवलं ना, घेऊन जा, घेऊन जा याला परत. मी याला मारणार नाही. मला धोका कुणापासून आहे? 8व्या पासून आहे. मी याला मारणार नाही, परत घेऊन जा. वसुदेवांनी ते बालक घेतलं, परत निघाले.
नारद जी भगवंतापर्यंत पोहोचलेले, भगवान ये ऐसी दया करता रहेगा तो हमारा छुटकारा नहीं होगा जल्दी. मी सांगितलं ना भ्रूणहत्येचं पातक किती आहे. तोपर्यंत माप सांडत नाही जोपर्यंत ते, पुढे बोला, भरत नाही. जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत सांडत नाही. कर्माचा सिद्धांत नावाचं हिराभाई ठक्करांचे गोड पुस्तक आहे, अवश्य वाचा. तुम्ही कदाचित वाचलंही असेल. माणसं म्हणतात भजन करण्याने सुद्धा आम्हाला चांगले दिवस येताना दिसत नाही. आणि काही लोक असे आहे का ते पाप कर्मापासून दूर नाही, सतत पाप करत राहतात, त्यांचं काहीच वाटोळ होताना दिसत नाही. महाराज पाप करावं का पुण्य? वारी करून माझ्या मुलाची नोकरी गेली, मी वारी करतो तरी सुद्धा माझ्या मुलाची नोकरी जाते. शेजारचा मनुष्य रोज खाल्ल्याशिवाय राहत नाही, त्याच्या घरात लक्ष्मी पाणी भरते. व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? याच्या पाठीमागे काय कारण आहे? याच्या पाठीमागे अनेक जन्म संसिद्धस ततो याती परांगतीम. माणसाच्या पाठीमागच्या कर्माचा हिशोब जोपर्यंत पूर्ण होत नाही, तुमचा हिशोब चुकेल. आपल्या हिशोबातला एखादा हातचा इकडे तिकडे जाऊ शकतो, पण या जगतामध्ये कर्माच्या सिद्धांताचा हिशोब अटळ आहे आणि तो ब्रह्मदेवाच्या बापाला सुद्धा चुकवावा लागतो. विठ्ठल केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. कर्म केलेलं कोणालाही चुकत नाही. कंसाने जर असं पुण्य सुरू केलं तर कंस लवकर मरणार नाही. नारदजी आले, हातामध्ये फूल घेऊन आले. तुम्ही श्रवण केलेलं असेलच. हातात फूल कशाचं होतं? कमळाचं फूल होतं. कमळाचं फूल हातात घेऊन आले, कंसाच्या समोर उपस्थित आहे. जय हरी झाला, संत महात्मे आलेले आहे. नारदजी कैसे आना हुआ ऐसे, काय चाललंय? काय नाही, ठीक आहे, आनंद आहे. वसुदेव आले होते, कीर्तिमान नावाचा त्यांचा पहिला पुत्र सोडून दिला. ठीक आहे, तुला धोका आहे म्हणले 8व्या पासून आहे. कंस ते जाऊ दे. कमळाची फुल समोर धरलं आणि काउंट करायला सांगितलं, मोज म्हणे. ही पहिली पाकळी, ठीक आहे, पुढची, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी. आता ह्या ज्या पाकळीला 1 क्रमांक दिला होता, पुढच्या पाकळीला 1 क्रमांक दे आणि मग मोज. 1 2 3 4. जी 8व्या नंबरची आली होती ती 7व्या नंबरची झाली. क्रमांक 1 कशाला देणार याच्यावर 8वा अवलंबून आहे. कंसाच्या लक्षात आलं ना की मी पहिल्याला सोडलं, पण कोणताही पुरुष, कोणताही मुलगा 8वा ठरू शकतो. गहना देवानाम गतीही, देवाची गती गहन आहे म्हणे, हे तुला फसवू शकतात. कंसाने तो पहिला बालक ताब्यात घेतला, त्याला संपवलं, दुसऱ्याला संपवलं, तिसऱ्याला, असे 6 संपवले. 7वा ठरलं रोहिणीच्या गर्भामध्ये टाकायचा. योग मायेने अर्थात भगवान शेषशाही भगवान अवताराला आले. त्यांचं नामाभिधान बलरामजी, बलदाऊ भैया पडलं. 8व्या जन्माला येणार. आता 8व्याचा जन्म श्रावण मासाचा महिना, त्यामध्ये अष्टमी तिथी, रात्रीच्या 12 वाजण्याच्या समयाला माध्यान्हकाली भगवान कृष्ण कन्हैया प्रकट झाले. बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय. विठ्ठल 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 पुंडरीक वरदारी श्री प्यारे सगळं थोडक्यात सांगायचं होतं ना, ते सांगायला आम्हाला 7 दिवस लागतात. 7 दिवसाचं 7 मिनिटात सांगायचंय. भगवान कृष्ण कन्हैयांचं प्राकट्य झालं. कृष्ण कन्हैयाने सांगितलं, पापा मुझको यहाँ पे रखना नहीं, कहाँ पे ले जाना है? नंदाच्या घरा, नंदाच्या घरा
नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. बाबा तुम्ही म्हणाल इतकं लहान बालकन बोलायला कसं काय लागलं? ते प्रकट होताना 8 वर्षाचं प्रकट झालं होतं. मग भगवान छोटा छोटा बन गए, मग लहान 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 झाले. वसुदेवांनी कृष्ण कन्हैयाला टोपलीमध्ये घेतलं. हातातली बंधनं सगळी गळून पडली. जे द्वारपाळ होते त्या सगळ्यांना निद्रेने ग्रासून टाकलेलं आहे. त्या बंदी शाळेचे दरवाजे सगळे आपोआप उघडले. याचा भाव काय आहे हो? हे ऐकलंय आपण सगळ्यांनी. याचा पारमार्थिक भाव असा आहे, जब भगवान हात लग जाते हैं ना, जेव्हा देव हाताशी येतात तेव्हा बाकीची सगळी बंधनं गळून पडतात. मायेची 8 प्रकारची बंधनं आहे आपल्या प्रत्येकाला. 8 प्रकारचे पाशे प्रत्येकाच्या जीवाच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा येणं म्हणजे त्याच्या सगळ्या शृंखला तुटून जाणं आहे. वसुदेवजींनी कृष्ण कन्हैयाला टोपलीमध्ये घेतलं. गोकुळाकडे निघाले. पूर चालीला आचाट यमुना मैयाला पूर आलेला आहे. पूर आलेली यमुना मैया म्हणजे पूर का आला त्याचंही कारण आहे. ती म्हणते दिस इज द फर्स्ट चान्स टू टेक द दर्शन ऑफ लॉर्ड श्रीकृष्ण अँड हाऊ आय विल लिव्ह इट. मी कशी काय ही संधी जाऊ देईल? पहिल्या दर्शनाचा योग मला प्राप्त झालेला आहे. मी हा दर्शनाचा योग जाऊ देणार नाही. पाणी पडणे लगा. पाणी वाढायला लागलं. किती वाढलं? पिताजींच्या गळ्यापर्यंत आलं. अंदर सोय होय मजा पाहतायत. अरे पहिल्याच भेटीला किंवा पहिल्याच वेळेला बापाच्या नाकातोंडात जर पाणी गेलं तर माझे भक्त म्हणतील याचा जन्म झाला आणि बापाच्या नाकातोंडात पाणी गेलं. नाही, बऱ्याच बापाच्या नाकातोंडात चाललंय विठ्ठल. पाय बाहेर काढला, दर्शन दिलं. यमुना मैयाने वाट दिली. नंदाच्या वाड्यामध्ये बघा प्रश्न आहे, वसुदेव देवकींच्या पोटी यांचा जन्म आहे, मग ते नंदबाबाच्या वाड्यात का गेले? याचं कारण आहे, वसुदेव देवकींचाही पाठीमागचा जन्म पाहावा लागेल आणि नंदबाबा आणि यशोदा मैयाचा सुद्धा पाठीमागचा जन्म पाहावा लागेल. नंदबाबा आणि यशोदा मैया कृष्णी आणि सुतपा या नावाने पाठीमागच्या जन्मामध्ये अनेक वर्ष केलेली तपसाधना, या तपसाधनेच्या अंती भगवान प्रसन्न झाले आणि भगवंताला मागितलं आम्हाला पुत्र सुख हवंय, तुझ्याकडून पुत्र सुखाची अपेक्षा आहे. भगवंताने सांगितलं या जन्मात नाही पण अगले जन्म में आप जब नंद और यशोदा बनोगे तब मैं आपको जरूर आनंद दूंगा. कन्हैया नंद बाबा आणि यशोदा मैयाच्या घरी येतात. एका गवळणीने अर्थात ती वसुदेवांची नंद बाबाची बहीण होती. नंद बाबाच्या बहिणीला बोलावलं होतं. यशोदा मैयाचे दिवस भरत आलेले होते. यशोदा मैयाला तिकडे पुत्ररत्न नाहीये, पुत्री आहे, मुलगी आहे. यशोदा मैयाला मुलगी होणार आणि तिथे झालेली मुलगी उचलून इकडे आणायची. यशोदा मैयाचे दिवस भरत आलेले. त्या आपल्या बहिणीला सुनयना मातेला बोलवलेलं आहे. तिने पहाटेच्या 4च्या वेळेला यशोदा मैयाच्या कक्षामध्ये जाऊन पाहावं. तिथे एक गोंडस अत्यंत मनाला मोहून घेणारं बालक पाहिलं आणि तिने सगळ्या गोकुळातल्या गवळणींना सांगायला सुरुवात केली. गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला, पुत्रदारा यशोदेला, पुत्रदारा यशोदेला, गवळण सांगे गवळणीला, गवळण
वाटीसाठी सुंदर वाटीसाठी सुंदर वाटीसाठी सुंदर गवळण सांगे गवळणीला गाना यशोदेला गवळण सांगे गवळणीला गाना गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. यशोदा मैयाच्या घरामध्ये लालाचं प्राकट्य झालं. लालाला पाहिलं, कृष्ण कन्हैयाला पाहिलं. चित्तम आकर्षयती इति श्रीकृष्ण, हा जो आपल्या चित्ताचं आकर्षण करून घेतो त्याचं नाव कृष्णम. कर्षयती कर्षयती कर्षयती, तो आकर्षण करून घेतो. बघा ना, सगळ्या रूपाला तुम्ही पहा, कृष्ण कन्हैयाला पहा, सगळ्यात जास्त कोण आकर्षून घेतं? माझा कृष्ण कन्हैया आपल्या चित्ताला आकर्षून घेतल्याशिवाय राहत नाही. सगळ्या गोपाळ गड्यांना, सगळ्या गवळणींना इतका आनंद एक धावती एकी पुढे वाटतात ते सुंडवडे. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. आते दिनो घोड़ा दिनो और दिनो पालकी. बोला बोला. आते दिनो घोड़ा दिनो और दिनो पालकी. आते दिनो घोड़ा दिनो पालकी. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. 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 जय कन्हैया लाल की हो जय गिरिधर गोपाल की. जय कन्हैया लाल की हो जय गिरिधर गोपाल की. जय कन्हैया लाल की जय गिरिधर लाल की. जय कन्हैया लाल की जय गिरिधर लाल की. नंद घर आनंद भयो जय कन्हैया 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 लाल की. बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय. सगळ्या गोकुळामध्ये आनंदाचं वातावरण. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण घरी आनंदल्या नर नारी. प्रत्येकाला आनंद आहे, प्रत्येकाला आनंद आहे. कारण आहे, नाव आहे नंद बाबा. काय नाव आहे? नंद. काय अर्थ आहे व नंद शब्दाचा? आतापर्यंत नंद शब्द ऐकलाय, पण महाराज नंद शब्दाचा अर्थ ऐकला नव्हता. नंद शब्दाचा अर्थ आहे आनंदम ददाती इति नंदाः. नंद त्याला म्हणा, नंद त्याला म्हणा जो नेहमी दुसऱ्याला आनंद देत राहतो, त्याला नंद म्हणा. जो दुसऱ्याला नेहमी आनंद देतो. सुखवे अनेकांच्या सुखे, दुखवे अनेकांच्या दुखे. सत्य बोले मुखे, दुखवे अनेकांच्या दुःखे एक. जो दुसऱ्याच्या सुखाने आनंदित होतो आणि जो दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतो. सतत दुसऱ्याला आनंद देणारे कोण? नंद बाबा. माँ का नाम है यशोदा मैया. आईचं नाव आहे यशोदा. यशोदा कोणाला म्हणा? यशोदा शब्दाचा गोड भाव आहे यशम ददाती इति यशोदा. जी नेहमी दुसऱ्याला यश देत राहते तिचं नाव यशोदा. आपलं वेगळं आहे. आपल्या 1800च्या साडीपेक्षा शेजारणीला 2200ची जरी आली आणि आपल्यापेक्षा चांगला कलर भेटला, आपलं यश, आपला आनंद राहतो का?
मी माफी मागून बोलतो. संक्रांतीचा सण जवळ आलाय. संक्रांत दोन दिवसांवर आलेली आहे. तुम्ही म्हणाल बरं केलं महाराज सांगितलं ते. आता घरचे काही 2200ची घेतल्याशिवाय समाधान लागणार नाही. सांगायचा भाव असा आहे, आपल्यापेक्षा दुसऱ्याला यश मिळालं की आपला आनंद गायब होतो. पण माझ्या यशोदमियाचं जीवन असं होतं, गोकुळातल्या कोणाच्याही घरी आनंद झाला, गोकुळात कोणालाही यश मिळालं की मैयाचं हृदय भरून यायचं, नंद बाबाचं हृदय भरून यायचं. भगवान उन्हीं के घर आते हैं, जरा दिल खोल के और दिल से सुनना. भगवान किसी के भी घर नहीं आते, भगवान उन्हीं के घर आते हैं जो दूसरों के लिए जीते हैं. विठ्ठल सुंदरी कवरला हरी ज्ञानदेव कृष्ण भगवान की जय. कृष्ण कन्हैयाच्या बाललीलांचं वर्णन सुरू झालं, किंबहुना बाललीला सुरू झाल्या. कृष्ण कन्हैयाच्या या प्राकट्याने सगळं गोकुळ आनंदित आहे. मैया दानधर्म करू लागली, भरपूर वाटायला सुरुवात झाली. काही गवळणी घरी यायच्या, घरी येणाऱ्या प्रत्येकीला काही ना काही दिलं जायचं. एक बिचारी घरी आली, तिने विचारलं, मी वाटेत एका गवळणीला भेटले, तिला तू फार चांगला हार दिलास. मैया, तिला तू फार चांगला हार दिलास, मलाही तसाच हार पाहिजे, तो हार देशील का? मैयाने तो हार, तसा हार शोधला, तसा हार त्या गवळणीला दिला. ती वाटेने जात होती तर दुसरी एक गवळण वाटेत भेटली. कुठे गेली होती तुला माहिती नाही का? यशोदेच्या घरी पुत्ररत्न झालंय, त्या पुत्राला पाहायला गेले होते, तिच्या घरी गेले. यशोदा मैयाने मला चंद्रहास नावाचा हार दिला. कसला हार दिला? चंद्रहास नावाचा हार दिला. चंद्रहास हार माझ्या गळ्यात किती छान दिसतो, पहा ना. तिने तो हार पाहिला, तिलाही वाटलं आपणही जावं ना, आपल्याला सुद्धा तसाच हार मैयाने द्यावा. ती घरी गेली, यशोदा मैयाच्या वाड्यात गेली. मैया, बधाई हो, शुभेच्छा आहेत, आनंद आहे, मला एका गोष्टीची अपेक्षा आहे. काय देऊ? त्या माझ्या शेजारणीला जसा चंद्रहास नावाचा हार दिला ना, तसा हार दे ना मला. हार शोधला, दिला. रस्त्याने जाऊ लागली, तिसरी आली. तिसरीची हिची भेट झाली, गळ्यातला हार पाहिला, खूप छान वाटलं, मलाही असा हार हवाय. गेली मैयाकडे, मैयाला शुभेच्छा दिल्या. मैया, मला चंद्रहास हार मिळेल? मैया म्हणाली, वाटून वाटून चंद्रहास हार सगळे संपले, आता चंद्रहास हार नाही. मग हाता गळ्यामध्ये स्वतःच्या नवरत्नाचा हार होता. कसला? नवरत्नाचा हार होता. क्या पहनते हो सोना चांदी. नवरत्नाचा हार होता. नवरत्नाचा हार काढला आणि तिच्या गळ्यात टाकला. इतका आनंद झाला. चंद्रहास भेटला नाही, पण नवरत्नाचा हार भेटला गळ्यामध्ये. माला धारण करून वाटेनं जाऊ लागली. समोरून एक गवळण आली, बोली, तू खूप आनंदात आहेस ग, काय कारण तुझ्या आनंदाचं? तुला तर कोणता हार नाही दिला. हार आहेत ना बरेच, पुष्पहार, गुलाब हार, अजून एक हार आहे, असे गोड गोड हार आहेत. तुझ्या गळ्यातला हार नाहीये, काही नाही, पण तू इतकी आनंदात. तिने सांगितलं, ग मी यशोदा मैयाकडे गेले होते, यशोदा मैयाच्या लालाला मांडीवर घेतलं, त्याला मांडीवर घेऊन त्याचं मुख पाहण्याचा जो आनंद आहे तो जगाच्या पाठीवर कोणत्याही हारामध्ये नाही. खरं सांगतेस? हो, मी अगं लालाला पाहिलं सुद्धा नाही. बघ ना, आम्ही नवरत्नाचा हार गळ्यात घालून आलो. तुका म्हणे सांडा घाटे, आम्ही देवाचं जमा करतोय, देव नाही जमा करत, आम्ही देवाचं जमा करतोय. देव जमा करा, आनंदाला पारावार उरणार नाही. विठ्ठल नवरत्नाचा हार माझ्या गळ्यात आहे, पण तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद आहे त्या आनंदाची प्राप्ती नाही मला. अगं, हा आनंद लालाला पाहण्याचा आहे. त्याला जर एकदा पाहिलं, पाहिली या वेद लावी, पाहिली या वेद लावी, पाहिली या वेद लावी, पाहिली
आता सगळंच विसरले ग. मैं भूली घर जानी वाट. न मला घराचा रस्ता आठवतो, न मला कामधाम आठवतं, न मला प्रपंच आठवतो, काही आठवत नाही. विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा. विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा. कोणी जावा त्या कोणी नवरा, परमानंदावो नंदावो नंदा. पावा गोंगरी मुनी पायी, पावा गोंगरी मुनी पायी. परमानंदावो नंदावो नंदा. पावा गोंगरी मुनी पायी, पावा गोंगरी मुनी पायी. विसरल्या कामधंदा सासू सासऱ्यांची नाही मर्यादा. सगळं विसरलो. भक्ती करण्याचा महत्वाचा उद्देश स्वतःला ओळखा. आपण भक्त आहोत की नाही आहोत. देहभाव जर विसरत असेल, देहाच्या भावावर राहणं विसरत असेल, मी कुठे आहे विसरून जा, मी कोण आहे विसरून जा, मी काय करतो विसरून जा. जो स्वतःला विसरतो आणि केवळ भगवंताचं स्मरण ठेवतो, समजून चला आपला योग्य मार्गाने प्रवास चालू आहे. विठ्ठल वारीमध्ये खेळत असताना आहे ना, काही लोकांना कपड्याची चिंता वाटते. आम्ही चिखलात खेळतो ना, पूजनीय गुरुवर्य संतवेद बंडा तात्यांच्या समवेत आम्ही खेळतो. आणि तात्यांच्या समवेत खेळत असताना अंगावर कोणते कपडे आहे बरं. एकदा त्या चिखलात रेडवाड झालं ना, पुन्हा तो शर्ट घालण्याच्या लायकीचा. पण आपली लायकी बनवायची असेल तर त्याला बेलायक बनवणं गरजेचं आहे. विठ्ठल सारखंच कसं कॉलरकडे पाहून जगायचं आणि सारखंच कसं कॉलरला हात लावून जगायचं. कधीतरी कॉलर विसरा, कधीतरी स्वतःला विसरा. आणि जोपर्यंत मी मला विसरत नाही, गवळणींच्या जवळक नाही या का, नंदबाबा यशोदामय्याच्या घरी का, ते स्वतःचे राहिलेच नाही. ते विसरून गेले स्वतःला. जो स्वतःला विसरतो, मैं भूल गई सब कुछ मुझे कुछ नहीं याद. मला ना पतीची आठवण, ना संसाराची चिंता, ना प्रपंचाची चिंता, कशाचीच चिंता नाही. इतका आनंद आहे हो, अगं इतका आनंद आहे. मी मूर्ख आहे ग. यशोदा मैयाचा नवरत्नाचा हार गळ्यात घालून आले आणि मी लालाला मांडीवर घेतलं नाही. परत जाऊ जाणं म्हणे, काय हरकत आहे. परत गेली. जशी ती परत घरी आलेली दिसली, मैयाला काळजी लागली. आपल्याकडे असलेला अमूल्य हार दिला आणि तरीही गवळण परत आली. का ग, का परत आली म्हणे, तुला यापेक्षा काही आणखीन मौल्यवान पाहिजे का, यापेक्षा काही महागडं पाहिजे का. ती म्हणली नाही का मैया, यापेक्षा काहीच महागडं नकोय. मग का परत आली. मैया, मी नवरत्नाचा हार घेऊन गेले पण तुझ्या लालाला पाहिलं नाही. आणि इतकंच काय, माझी विनंती आहे म्हणे तुला, हा नवरत्नाचा हार परत घे. मला नकोय तुझा हार, हा हार परत घे. पण माझ्यावर एक कृपा कर, तुझ्या लालाला माझ्या मांडीवर दे. तेरे लाला को अगर मेरे अंक पे तू दे देती है ना, मेरे जन्म जन्म के, मेरे जन्मों के भाग आज मिट जाईल. माझ्या जीवनातली सगळी चिंता निघून जाईल. माझ्या जीवनात आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. मैयाने मांडीवर दिलं. कधीही आता दिसामासाने मोठे होऊ लागले. याला तरी पर्यंत जायचंय ना. अलीकडे जास्त रमलो तर वेळ
बराच वाढेल. विठ्ठल कुंडली कवला हरी कृष्ण भगवान कंसाच्या दरबारापर्यंत वार्ता पोहोचलेली आहे. अरे मला मारणाऱ्या कंसा, तुला मारणारा जन्माला आलाय. आजूबाजूच्या परिसरातले पंचक्रोशीतले सगळे बालक संपवण्याचं नियोजन केलं. एक राक्षसीन उभी राहिली, तिचं नाव पूतना. ती म्हणाली काळजी करू नको कंसा, मी तुझा शत्रू संपवल्याशिवाय राहणार नाही. कसा संपवशील तिने सांगितलं. हे बघ म्हणे, मी अत्यंत सुंदर शृंगार करीन, इतकी रूपवती होईन का मला कोणी सुद्धा ओळखू शकणार नाही. पण बाहेरील्या वेशे उत्तम दंडिले, बाहेरचा वेश कितीही उत्तम करा, बाहेरच्या वेशापेक्षा बघा, बाहेरचा वेश फार सुंदर करण्याने परमात्मा हाती लागतोच असं नाही, पण अंतःकरणात जर सुंदरता धारण झाली तर परमात्मा हाती लागल्याशिवाय राहत नाही. खोटी भक्ती बाहेरून जास्त नटते, खोटी भक्ती बाहेरून जास्त नटते. पुतना फार सौंदर्यवती झाली, नावात गोड अर्थ आहे तिच्या. पूतनाद दाती इति पूतनाहा, जिच्या जवळ पावित्र्य नावाची गोष्ट नाही. पूत म्हणजे नाही, पूत म्हणजे पावित्र्य आणि ना म्हणजे नाही. जिच्या जवळ पावित्र्य नाही ती पूतना जवळ विष भरून आली. तुवा सनकाधिकांची निमाने सायुज्य सौरसु दिधला पूतने, जी विषाचे स्तनपाने मारू आली. तिने स्तनांमध्ये विष धारण केलंय आणि विष भरून आलेली पूतना अनेक बालकांना मारत मारत आली. नंदबाबाच्या वाड्यासमोर उभी राहिली. यशोदे, बाहेरून आवाज, ए यशोदे. कोण आवाज देत इतक्या आवाजात, इतक्या मोठ्याने? बाहेर आली मैया. कोण ग? असंच आहे म्हणे, तुझं वय 80 वर्षांचं. 80व्या वर्षी तुझ्या जीवनात आनंदी आनंद झाला. आणि माणसाच्या जीवनाचं सूत्र आहे, जेव्हा माणसाला दुःख असतं तेव्हा सगळ्यांची आठवण होते आणि सुख आलं की विसरून जातो मनुष्य. तू विसरली ग म्हणे आम्हाला, आता तुला आमची आठवण नाही राहिली. का बरं? तुझं माझं किती जवळचं नातं आहे. पुतना नातं सांगते, ऐका बरं. पुतनेचं आणि यशोदा मैयाचं किती जवळचं नातं आहे. ती म्हणली, ती नाही का तुझी हौसा नावाची मावस बहीण, तिची मावस बहीण आणि तिच्या मावस बहिणीची मी मावस बहीण, इतकं तुझं माझं कसलं नातं आहे? जवळचं नातं आहे. तू मला ओळखत नाही का ग म्हणे? इतक्या वर्षांनी तुला पुत्र प्राप्ती झाली, त्या पुत्राच्या आनंदाकरता मी आले, तुला शुभेच्छा द्यायला आले, तुझ्या बाळाला पाहायला आले. मैयाला, आईला आपल्या लेकराची फार काळजी असते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. त्याच्यावर कुणाची वेडी वाकडी सुद्धा सावली पडू नये. कोण कुठली आली आहे आणि इतका जवळचा संबंध सांगते. मावशी, ओ पुतना मावशी, मावशी लेकरू झोपलेलं आहे, लेकरू झोपलेलं आहे, उठत नाही, आता झोपलेलं आहे, त्याला भेटायला पुन्हा ये. झोपलेल्यानं नाटक केलं. पहिलं गिराईक आहे हे, दुकानावर आलेलं पहिलं गिराईक आहे. दिस इज द फर्स्ट कस्टमर ऑफ द शॉप. हे दुकानचं बोहनीचा टाइम आहे आणि बोहनीच्या टाइमचं जर गिराईक वापस पाठवलं तर दुकानदाराला दिवसभर गिराईक भेटत नाही. बोहनीला आलेली पुतना आहे, सोडायची नाही. त्यानं आतून आवाज दिला, रडायला सुरुवात केली. यशोदे, अगं जागे, झोपलेलं नाही, तो खेळी आहे, चतुरातू शिरोमणी आहे. त्यानं नाटक केलं रडण्याचं. जसं रडलं, बाहेर घेऊन ये. नाविलाज झाला यशोदा मैयाचा. बाहेर घेऊन आली, पुतनेच्या मांडीवर द्यावं लागलं. त्यावेळेला जेव्हा पुतना कृष्ण कन्हैयाला विष पाजण्याचं प्रयोजन करते, भगवान परमात्म्याने डोळे मिटले. भगवान परमात्मा डोळे मिटतात याची 17 कारण भागवतकार सांगतात. मी 17 कारण सांगून आपला 17 पट वेळ घेणार नाही. 17 कारण आहेत का ज्यामुळे माझ्या कृष्ण कन्हैयाने डोळे मिटले. काय भाग्य असेल हिचं की ही माझ्यापर्यंत आली, मला मांडीवर घेऊन
मला स्तनपान करण्याचं भाग्य हिला लाभलं, हिचं नेमकं कोणत्या जन्मातलं पुण्य आहे हे पाहण्यासाठी डोळे मिटले. काही वेळेला असा भाग पाहायचा नसतो म्हणून डोळे मिटले. हिच्या जवळ असणारं अज्ञान नेमकं किती दूर झालंय हे पाहण्यासाठी डोळे मिटले. असे अनेक कारण शास्त्रकार सांगतात. भगवान परमात्मा दूध प्राशन करतात. दूध प्राशन केल्यानंतर विष प्यायला सुरुवात केली. विष संपला रे ज्याने हलाहल पचवलं एका चीज. सगळं विष प्राशन केलं. आता पंचप्राण ओढायला सुरुवात केली. पंचप्राण ओढायला सुरुवात केल्याबरोबर पुतना ओरडायला लागली, सोड मला, सोड मला, सोड. मुंचता मुंचता मेष, सोड मला, सोडून दे. कन्हैयाने सांगितलं, एक तो मैं किसी को पकड़ता नहीं और एक बार पकड़ लिया ना तो बाद में नका जाऊ त्याच्या पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे. त्यानं एकदा झडपलं की मग रात्री न कळे, दिवस न कळे, अंगी खेळे दैवत. कृष्ण कन्हैयाच्या अशा अनंत लीला सुरू झालेल्या आहे. एखादी थोडीशी लीला पाहून आपल्या कीर्तन सेवेला आपण पूर्णविराम देणार आहोत. सगळ्या भाविक भक्तांना विनंती आहे, दोन्ही हात वर घ्या. हाताने टाळी, मुखाने नाम घ्यायचंय. विठोबा रखुमाई भजन होईल आणि अवघ्या 15-20 मिनिटांमध्ये कीर्तन सेवा समाप्त होईल. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, याल तरी या रे लागे, अबघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी, पुरी म्हणाल तू वरी. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. आज देतो पोट भरी, पुरी म्हणाल तू वरी. तुका म्हणे सांडा घाटी, तिने नका भरू पोटी. आज देतो पोट भरी, पुरी म्हणाल तू वरी. विठ्ठल माझ्या कृष्ण कन्हैयाच्या अनंत लीला आहेत. या अनेक लीलांमध्ये थोड्याशा अपरिचित असणाऱ्याच लीला आपल्या समोर वर्णन करण्याचा प्रयत्न राहील. कृष्ण कन्हैयाने आता लहानाचा मोठा पालथ पडायला सुरुवात केली. पालथ पडता पडता कृष्ण कन्हैया रांगू लागले. रांगत असताना कृष्ण कन्हैया कसे रांगतात याचंही संत महात्म्यांनी वर्णन केलेलं आहे. रंगणी
गुडघ्याने रांगत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंग निरंगणात टोम्या देखील असे मूल रांगायला लागलं. आईच्या कामामध्ये वाढ होते. आईला थोडंसं काम राहत नाही, कारण कितीही आवरलेलं घर असलं आणि घरात रांगणारं लेकरू असलं की ते घर अस्ताव्यस्त केल्याशिवाय तो राहत नाही. कृष्ण कन्हैया रांगत असताना अनेक लीला करू लागले. कधी लोण्याचा माठ फोडावा, कधी आणि अजून अन्य लीला कराव्यात. आईने ठरवलं याला बांधावं लागेल, याला बांधल्याशिवाय हा काही आपल्याला काम करू द्यायचा नाही. बांधण्यासाठी दोरी आणली. दोरीने कन्हैयाला बांधू लागली. कुठे बांधायचंय? उखळाला. आता उखळच राहिलं नाही. लेकराला बांधणार कुठे? मिक्सरला. मिक्सरला बांधण्याचा काही प्रयत्न कोणी करणार नाही. मुळात आता बांधण्याच्या पलीकडे गेले, बांधण्या इतके राहिले नाही. कृष्ण कन्हैयाला सांगायचा भाव असा आहे, जोपर्यंत बंधन टाकता येतो तोपर्यंत टाका. बंधनाच्या बाहेर मुलं गेली ना, मग तुम्ही कितीही बंधन टाकायचा प्रयत्न करा, ते तुमचं ऐकणार नाही. कृष्ण कन्हैयाला दोरीने यशोदा मैया बांधण्याचा प्रयत्न करते. दोरी 4 बोट कमी पडते. दुसरी घेतली, दोरीला दोरी बांधली, पुन्हा बांधू लागली, पुन्हा 4 बोट कमीच पडली. पुन्हा तिसरी घेतली तरी 4 बोट कमीच पडली. का असं झालं? कारण आहे, जेव्हा देवाला बांधणारा मी आहे असा भाव मनात येतो तेव्हा भगवान बांधले नाही ना जात. भगवान बांधण्यासाठी बांधणारा मी कुणीतरी आहे हे जेव्हा भावना बाजूला होते, मैया विचार करत होती मी बांधणार, मी याला बांधते असा भाव मनामध्ये धारण केला. कृष्ण कन्हैयाने 4 बोटाने का होईना आपली कंबर मोठी करावी आणि बांधता येत नव्हतं. आईची परेशानी सुरू झाली. घरात जावं, दुसरी दोरी, मा परेशान. आई जेव्हा त्रस्तानी घामाघूम झाली, कन्हैयाने ठरवलं बास करू आता आईची परेशानी जास्त करायला नको. बांधल्या गेले, उखळाला बांधलं. परिणाम, उखळाला बांधल्याच्या नंतर एक कार्य चकारार्थम, एक कार्य करण्याच्या उद्देशाने कृष्ण कन्हैया अनेक कार्य करतो. कृष्ण कन्हैया जर चरित्र आपण नीट पाहिलं आणि कृष्ण कन्हैयाच्या चरित्राचा विचार केला तर जीवनात एकही अडचण शिल्लक राहणार नाही. एक काम करत असताना 10 कामं कशी करावीत हे कन्हैयाकडून शिकावं. उखळाला बांधले गेले, आईचं समाधान. उखळ उपटलं, बाहेर जायचंय का? उत्तर द्वाराला विमल आणि अर्जुन नावाच्या दोघांना शाप मिळालेला आहे. ते वृक्ष योनीला आलेले आहे, तिथून जायचंय. या दोघांचा उद्धार करायचा आहे. कृष्ण कन्हैयाने त्या दोन्ही झाडांच्या मध्यभागातून जावं आणि दोघांनाही उद्धाराचा मार्ग मोकळा करावा. हे विमल अर्जुन नेमके वृक्ष योनीला का गेले याचं कारण आहे, एक वेळेला नारदजी रस्त्याने भजन करत जात असताना स्वर्गातल्या सर्व अप्सरा आणि हे दोघ जण किन्नर आहेत. हे किन्नर असताना जलामध्ये जलक्रीडा करतात वस्त्ररहित होऊन. नारदजी जवळून जातात म्हणून सगळ्या स्त्रिया बाजूला गेल्या, पण हे दोघ जण विमल आणि अर्जुन तसेच राहिले. नारदजी जवळून चालले म्हणून आहे तशा वेशात जवळ आले. अंगावर वस्त्र धारण केलं नाही, नमस्कार केला. मूर्ख है सालो, जैसे के तैसे आ गए हमारे सामने. जशास तसे आलात, वृक्ष योनीला जाल. शाप आहे तुम्हाला वृक्ष योनीला जावं लागेल. शरण आले नारदजी, आमच्याकडून चूक झाली. उपाय सांगितलं कृष्ण अवतारामध्ये. कृष्ण कन्हैयाला मा जेव्हा उखळाला बांधेल तेव्हा कन्हैया उखळासहित मधून जातील आणि तुमचा उद्धार होईल. विठ्ठल लाला मोठे होऊ लागले. पाहता पाहता 6 वर्षाचं वय झालं. गोपाळगड्यांना एकत्रित केलं आणि गोपाळगडी एकत्र आले. नंतर शरीराकडे पाहिलं. का रे म्हणे, तुम्ही सगळेजण गवळ्यांची मुलं आहात आणि गवळ्यांची मुलं असून सगळ्यांचं शरीर
इथं कुणी नाही गोपाळ असं दाखवण्यासारखं, सगळे धष्टपुष्टच आहेत. महाराजांचं नाव काय? गोपाळ महाराजच आहे का? वा. त्यांच्या नावात गो आहे आणि पाल आहे. गो नाम इंद्रिय आणि पाल म्हणजे पालन करणारा. तर आमचे गोपाळ महाराज जे आहे ना, आवाजाने फारच गोड आहेत पण तब्येतीनं फारच कडकडीत आहे. हा, लोणी, माखन, दूध, दही जास्त खाण्याची गरज आहे. गोपाळांना सगळ्या एकत्र केलं आणि कृष्ण कन्हैयाने सगळ्यांची शरीर यष्टी पाहिली. सबके सब ऐसे बोले क्या है ना, इन दिनों मक्खन मिलता ही नहीं. बोले फिर मुंबई का वड़ा पाव. बंबई का वड़ा पाव खाने से सब हाथ पाव हो गए. सगळे खायला पाव, मग तब्येत सगळ्यांची आत पाव. कन्हैया आम्ही सगळे गवळीयांची ताक पिये. आम्ही गवळीयांची मुलं आहोत खरी गोष्ट आहे, पण आम्हाला जे प्यायला मिळतंय